नमस्कार. ते घाशीरामचे दिवस या आपल्या मालिकेतल्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत घाशीरामच्या वाद्यवृंदातले ढोलकी वादक आणि तबला वादक श्रीयुत अशोक गायकवाड यांना. नमस्कार. नमस्कार. घाशीराम कोतवाल या ऐतिहासिक अजरामर नाटकाला 49 वर्ष पूर्ण झाली. हो. आणि आता या नाटकाने 50व्या वर्षात पाऊल टाकलंय, पदार्पण केलंय. या नाटकाचा तुम्ही एक अत्यंत महत्त्वाचा भाग होतात. या निमित्ताने घाशीरामच्या तुमच्या आठवणी जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडतील. माझा पहिला प्रश्न असा आहे, घाशीराम कोतवाल या नाटकाच्या ग्रुपमध्ये तुमचा समावेश कसा झाला? मला रमेश टिळेकर हा कम्युनिस्ट पार्टीचा असल्यामुळं आणि माझे वडीलही कम्युनिस्ट पार्टीचे असल्यामुळं एका मोर्चात रमेश टिळेकरची माझी ओळख झाली. तर माझे वडील म्हणले की तुमच्या नाटक कंपनीत अशोकला घेऊन जा. रमेश टिळेकरने मला बोलवलं होतं. मी तिकडे गेलो. मग त्यांनी तबला वाजवायला लावला मला. मी तबला वाजवला, त्यांना आवडला. ते म्हणजे आजपासून तो आमच्या ग्रुपमधला मेंबर झालास. आणि तेव्हापासून मी घाशीरामला जॉईन झालो आहे. अच्छा. घाशीराम कोतवाल हे या नाटकामध्ये संगीताचा फार महत्त्वाचा वाटा आहे. ते त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. संगीताच्या तालमींबद्दल काही आठवणी सांगा ना. संगीताच्या नुसतं चालायचं नाही. एकीकडे संगीत, एकीकडं दिग्दर्शन, एकीकडे नृत्य, असं सगळीकडे सगळ्यांचं चालायचं. आणि त्याच्यात भास्करमध्ये येऊन आम्हाला सांगायचा की हे असं पाहिजे, तसं पाहिजे. मग ते आम्ही मुकडे तोडे असे दाखवायचं त्यांना वाजवून. त्यांना आवडले तर ते म्हणायचे आयास कायम ठेव, नाही तर कॅन्सल कर. तसे आमची प्रॅक्टिस सुरू झाली होती. आणि ते खूप रम्य दिवस होते, छान दिवस होते आमचे. घाशीराम कोतवाल हे दोन शब्द ऐकल्यावर मनात सगळ्यात आधी कोणता प्रसंग उभा राहतो? मला सगळ्यात प्रसंग म्हणजे पहिला ब्राह्मणांचा पडदा असा जो हलतोय ना, तो इतका सुंदर हालायचा, ऐकायला एक हालायचा असा छान. तो पहिला म्हणजे डोळ्यासमोर येऊन लगेच तो छान प्रसंग होता. तुम्ही याआधी नाटकांसाठी नाही कधीच नाही? हे पहिलंच नाटक होतं. तुमच्या वाद्यवृंदातली काही महत्त्वाची मंडळी म्हणजे श्रीकांत राजपाठक, प्रभाशंकर गायकवाड जे तुमचे काका. तर ह्या सगळ्यांबद्दल काही सांगा ना. माझ्या आधीच राजपाठक, बोंडे हे तिथे होते. नंतर मी जॉईन झालो. मग जब्बारला वाटलं मध्ये सुंदरी वाजवायला पाहिजे आपल्याला. तर सुंदरी वाजवायला लोकांची नावं यायला लागले. तर मी म्हटलं माझा एक काका चांगला सुंदरी वाजवतो, त्याला घ्या. तर ते म्हणले त्याला बोलवा. मग त्यांनी त्यालाही बोलवलं. त्याला जब्बारला ते आवडलं. त्यापासून प्रभाशंकर गायकवाड पण त्याच्यात आले. त्यानंतर गुलाबी जब्बारला पाहिजे होती. अशी छानपैकी बुटकी, जरा गुबगुबी शरीराची अशी पाहिजे होती. तर मी जायचो बाळासाहेब गोखलेंकडे तबला वाजवायला. ते कथ्थकचे क्लास घ्यायचे. त्यांच्या कथ्थकच्या क्लासमध्ये ती एक मुलगी शिकायची. तिचं नाव होतं सुषमा जगताप. ती माझ्या ओळखीची होती. मग तिला घेऊन मी नाटक कंपनीत आलो. जब्बारला पसंत पडली. तेव्हाच ती एकदम छान करायची ती पोरगी. खरंच छान दिसायची ती पण. तुमच्या अख्ख्या घराण्यालाच संगीताचा समृद्ध वारसा लाभलाय. तुम्ही किती वर्षांचे होतात तेव्हापासून तुम्ही वाजवता? मी 15-16 वर्षाचा असतानापासून तबला वाजवायला लागलो होतो. आणि आमच्या घराण्यात माझे आजोबा सनई सम्राट शंकरराव गायकवाड हे यांनी सनई सुरुवात केली. त्यानंतर माझे काका लोक आहेत ते त्यांनी सुरुवात केली. आणि असा आमचा वारसा सुरू झाला सगळ्यांचा. आणि फक्त तबला वाजवायला कोणी नव्हतं म्हणून मी तबला शिकून घेतला. बाहेरचा मनुष्य बोलवायला लागायचा. तर मी म्हणलं मी पण तबला शिकतो, म्हणजे मी कार्यक्रमाला मी तुमच्याबरोबर येत जाईल. तुम्ही याचं शास्त्रशुद्ध शिक्षण हो. कोणाकडे घेतलं? मी तबला वादनाचं शिक्षण GL सामंत गुरुजी त्यांच्याकडे घेतलं आहे. घाशीराम मधल्या कोणकोणत्या प्रसंगांना तुमची तबल्याची साथ होती? मी मोहन आगाशी येतानाची जी एंट्री होती मोहनची,
त्यावेळेस एक तुकडा होता, तो तुकडा आणि त्याच्यावरती मोहनची पाडायची पावलं, हम्म. हे मी तुम्हाला आता बोलून दाखवतो. हो. मोहन पहिला काठी टिकून असा यायचा ना, त्याच वेळेस माझी सुरुवात होती. तातीत ते ताकदीन, तातीत ते ताकदीन, तातीत ते ताकदीन, तातीत ते ताकदीन. ठुमरी बरोबर वाजवायचं तर था दिन दा दा तीन, था तीन दा दा दिन था, हे ठुमरी बरोबर वाजवायचं. परत जलदमध्ये मग त्या धातीन दाडा धातीन दाडा धातीन दाडा धातीन दाडा हे शब्द वाजवायचे. अशा तऱ्हेने ते सगळे एक एक प्रसंग होत गेले. धिंग तांग तिथांग 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 धिंग तांग तिथांग. ज्यावेळेस राम म्हणजे सूत्रधार हम्म. सगळ्यांची ओळख करून द्यायचा, त्यावेळेस एक एक पात्रांची जी काही एंट्री यायची, त्या एंट्रीला प्रत्येकाच्या वेळेस माझा वेगवेगळा ताल असायचा. त्या तालावरती सगळ्यात नृत्य करत यायचे, पुढे सगळ्यांनी असं ओळख करून द्यायचे. मी सरदार, मी वैद्यराज, असे सगळे होते. तर त्या प्रत्येकासाठी वेगळा ताल. वेगळ्या वेगळ्या एकदम वेगळा. घाशीराम कोतवालच्या काही प्रयोगानंतर या नाटकावर काही प्रतिकूल टीका झाली आणि नंतर हे नाटक PDAतून बाहेर पडलं आणि थिएटर अकॅडमीची स्थापना झाली आणि थिएटर अकॅडमीमार्फत हे नाटक होऊ लागलं. हो. तर PDAतून बाहेर पडण्याचा निर्णय आणि TA मार्फत हे नाटक करण्याचा निर्णय, ह्या सगळ्यामध्ये तुमचे विचार काय होते आणि तुम्ही कसा ह्याला पाठिंबा दिलात? एक तर मला एक सर्कल सगळं नवीन होतं आणि त्यात मी एवढ्या तालमी केल्या त्यांच्याबरोबर, तर ते असं वाटायला लागलं हे नाटक इतकं सुंदर आहे, हे बंद पडता कामा नये. ते नुकतेच कुठे आत्ताच्या प्रयोगाला सुरुवात झाली होती त्यांची. 19 प्रयोग मला वाटतं झालेले होते त्याचे, आणि त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला. तो मलाही पटला नाही. तर टीएची स्थापना झाली, त्यावेळेस मी पण त्या ग्रुपबरोबर तिकडे निघून गेलो टीएमध्ये. घाशीराम कोतवाल मधले कलाकार, जी नट मंडळी होती आणि बाकीची सुद्धा, त्यांचा एक मुख्य व्यवसाय होता आणि नाटकावरही तितकंच प्रेम होतं, म्हणून ती नाटक करत होती. तुम्ही त्यावेळेला नाटकाबरोबर काय करत होतात? नाही, मी नाटकाबरोबर यायच्या आधीच जरा मार्ग चुकला होता माझा. मी गुंडगिरीत गेलो होतो, पण जसं मी नाटकात आलो तसा मला नवीन मार्ग सापडला. माझे विचार बदलले, माझ्यावरचे संस्कार बदलले. नाहीतर हे जर नाटक मिळालं नसतं तर मी आज काय झालं असतं माहीत नाही माझं. खूप मोठी गोष्ट तुम्ही बोललात. नाही, ती खरी गोष्ट आहे. मी गुंडगिरीतनं जाऊन वायाच गेलोच असतो, काहीतरी झालं असतं माझं. पण ते या टीएने ते सगळ्यात माझ्यावर खूप चांगले उपकार केले, खूप 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 चांगले उपकार केलेत. की मला माणसात आणलं, मला विचार करायला शिकवलं, विचारात जगायला शिकवलं. पूर्वी आमचं काहीच नसायचं, डोकं खाली, याला मारा त्याला मारा, एवढंच आमचं काम. त्यातनं या सर्कलमधनं बाहेर पडून इकडं आलो आणि एकदमच बदलून गेलं म्हणून मी लाईव्ह म्युझिक ही घाशीराम कोतवालची एक खासियत होती. तुम्ही अशी मंडळी होतात, वादक मंडळी, जी नाटकाचा भाग होतातही, पण अख्खं नाटक बाहेरून तुम्हाला बघताही आलं. तर तो अनुभव कसा होता? असं वाटायचं की आपण नाटकातले तर आहोत, पण आपण वाजवतोय आणि आपल्या पावलावर हातावर ते नाचतात, त्यांची पावलं पडतात आणि ती सारखी पडतात. कोणी चुकत नाहीत, काय नाहीत, काय नाही. ते पाहुणे खूप खूप बरं वाटायचं, खूप धन्य व्हायचं आम्ही दिवस की आपल्यामुळे नाटकात चाललंय, हे लोक करतात, हे आपल्यावर चाललेलं आहे. आपण चुकता कामा नाही. आपण चुकलं तर सगळं नाटक चुकणार आहे, हे त्या जाणवायचं आम्हाला.
2 परिपार्श्वक होते, रवींद्र साठे चंद्रकांत आणि काळे. चंद्रकांत काळे. त्यांच्यासोबतच्या तालमी कशा झाल्या आणि त्यांना साथ करताना काय अनुभव आला? नाही, त्यावेळेस तर भास्करमध्ये असायचा. अच्छा. तर भास्कर आम्हाला सगळ्यांना घेऊन बसायचा. हम्म, मग रवी, चंदू, मी, बोंडे, हम्म, आम्ही बोंडे पेटीला असायचे. मग ठुमरी चालू करायचा. मग ठुमरीत काय काय बदल पाहिजे ते भास्कर सांगायचा. मला कसं वाजवायचं ते भास्करने मला सांगितलं की मी ते एक पट दुप्पट असं करून एक वाजून दाखवतो त्यांना. मग ते म्हणायचे नाही हे ठेव, नको हे मला नाही आवडलं, काढून टाक. असं काढून टाकायचं आम्ही. अशा पाहणी करत करत पुढे गेलो आम्ही सगळे. तुम्ही या नाटकाच्या तालमी अगदी जवळून पाहिल्या 2 ते 3 महिने. त्यातल्या कलाकारांच्या अभिनयाविषयी तुम्ही काही सांगू शकाल? तुम्हाला कोणाचा अभिनय आवडला किंवा कशी वाटली सगळ्यांची कामं? मोहन आगाशे, रमेश केळेकर. नाही, 2च पात्र महत्त्वाचे नव्हते विजयात. अर्थात नाही. सूत्रधारही महत्त्वाचा आहे, ब्राह्मणही महत्त्वाचे आहेत, ललिता गौरी महत्त्वाची आहे, गुलाबी महत्त्वाची आहे, तसंच वाद्यवृंद महत्त्वाचं आहे. हम्म. मग एकाचा असं सांगता येणार नाही, पण टीम ही सगळ्यात सुंदर टीम असेल तर फक्त ती एकमेव टीम होती. ज्याचं त्याचं काम बघावतो, आखीव रेखीव काम प्रत्येकाचं असायचं. त्यात बदल झाला, कुठं चुकलं की क्षणात आम्हाला जाणवायचं इथे काहीतरी गोळ झालाय. पण हा फार क्वचित प्रसंग यायचा. नाहीतर खूप सुंदर नाटक, सगळ्यांनी चांगली कामं केलेली होती. नावं ठेवायला कोणाला चान्सच नाही आहे त्याच्यात. त्यातले काही संवाद तुम्हाला आठवतात? नाटकच पाठ झालेलं आहे. रमेश टिळेकरचं वाक्य होतं, हाँ मैं पुणे में आऊँगा, बताऊंगा मेरा इंगा पड़ेगा महंगा, लेकिन अब तुमको छुट्टी नहीं, अब तुमको छुट्टी नहीं. वो कनौज का ब्राह्मण, लेकिन अब हो गया गुनहगार, जानवर, निकम्मा. अब नहीं कोई मुझे रुकने वाला, रुकाने वाला, जुगाने वाला, फंसाने वाला. अब हूँ मैं शैतान, अंदर से शैतान, बाहर से सुअर, जो मुझे बनाया तुम लोगों ने. सुअर के माफिक आऊँगा और शैतान होकर रहूँगा. मेरे साथ सबको सुअर बनाऊँगा, एक पुणे को सुअर का राज बनाऊँगा. तभी मेरा नाम घाशीराम और मेरे बाप का नाम सावदा सार्थ होगा. असा कोणता त्रास असायचा. हा बात आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा घाशीराम कोतवालचे डायलॉग्स तुम्हाला खडानखडा पाठ आहेत, लक्षात आहेत आणि तुम्ही ते इतक्या सुंदर पद्धतीने साभिनय आत्ता म्हणून दाखवलेत. तुमच्यातला अभिनयाचा कधी तुम्हाला उपयोग झाला ह्या अभिनय कौशल्याचा? हो, मला म्हणजे रामकल्मांचा सिनेमा मिळाला होता, गड जेजुरी जेजुरी, त्याच्यात नाना पाटेकर हिरो होता हां. आणि आम्ही गावगुंडे होतो. आम्ही गावगुंडे असताना आम्हाला कव्वाली पण आली होती त्याच्यात. आम्ही कव्वाली पण गायलेली त्याच्यात ते. आणि त्यानंतर हिरोईनला पळून नेणं हे असले हे आम्ही केले ते अभिनयाचे. आणि पठ्ठे बापूराव यांच्यावरचाही चित्रपट येणार होता, पण तो पुढं रामकदमांच्याकडनं बारगाळ या सिनेमा, नाही तो याला असता. त्यांनाही आवडलं होतं ती जी पठ्ठे बापूराव करायची, पण ते पुढं नाही जमलं त्यांना. घाशीराम कोतवालच्या संगीताचं आणि एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात ठुमरी होती, कीर्तन होतं, लावणी होती. तर एक वादक म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकाच नाटकासाठी या सगळ्या गोष्टींना साथ करता येणं, याविषयी काहीतरी सांगू शकाल? नाही, हे तिन्ही प्रकार मला नवीन होते त्यावेळेस नाटकात. मुळात मी अभंग कधी वाजवला नव्हता. तर अभंग वाजवायचे, पण त्यावेळेस मला भास्करमुळे चान्स मिळाला. ठुमरी वाजवली नव्हती, ठुमरीबरोबर वाजवायचा चान्स मिळाला. लावणी तर ढोलकी माझ्या ताब्यातली नव्हती, मी तबला वाजवायचो. तर मला ढोलकीचं शिक्षण घ्यावं लागलं. ते पंडित विधाते यांच्याकडनं मी ढोलकीचं शिक्षण घेतलं. पहिले काय ते म्हणजे
टांग 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 हे जे वाजवायचं असतं ढोलकीच्या अंगाने तमाशाच्या बाजूने ते त्यांच्याकडून शिकून घेतलं आणि नंतर मी ते इकडं वाजवायला सुरुवात केली. नाही तर मला माहीत नव्हतं हे काय आहे. तेव्हापासून ढोलकी माझ्या ताब्यात आली. आता ढोलकी वाजवायची इच्छा होते. इच्छा खूप आहे हम्म. पण शरीर साथ देत नाहीये. तुम्ही राम कदमांच्या सहवासात खूप काळ होता, तर त्याविषयीच्या काही आठवणी सांगू शकाल? हो, रामकामांच्या बरोबर मी बरेच वर्ष एकत्र राहिलेलो होतो. मी, माझी बायको त्यांच्या घरात. त्यांनी तर तिला मुलगी मानली होती बायकोला. ते आम्ही त्यांच्या घरातच पडीक असायचो, जेवायला राहायला. आणि त्यांनी माझ्या रूमवर येऊन एक पिंजऱ्यातली एक चालही केली होती. ती मला आता आठवत नाही, पण मी त्याच्यावर माझ्याकडे तबला का नव्हतं त्यावेळेस. ते असेच मूडमध्ये आले आणि म्हणले आता एक गाणं म्हणायचं, माझी इच्छा झाली. त्याने त्या लावणी त्या पिंजऱ्यातली म्हणायची बोलायला सुरुवात केली. तर मी कपाटावर ताल धरला होता. असं करून ते गाणं तिथं तयार झालं होतं त्यांच्याकडनं. ही एक छान आठवण होती माझी. घाशीराम कोतवाल नंतर तुम्ही कोणकोणत्या नाटकांमध्ये सहभागी होता वादक म्हणून? मी महानिर्वाण, 3 पैशाचा तमाशा, बेगम बर्वे, तसंच चंद्रानंद काळेंची अमृतगाथा, शेवंती चव्हाण आणि तसं त्यानंतर आता नंतर भरपूर लोकनाट्य झाली माझी. भरपूर लोकनाट्यात वाचवले तुम्ही. घाशीराम कोतवालला मिळालेलं यश, घाशीराम कोतवाल हे एक माइलस्टोन ठरलं. हो. याचं काय कारण असावं असं वाटतं तुम्हाला? या नाटकात असं काय होतं जे आजही त्या नाटकापर्यंत कोणालाही पोचू दिलेलं नाही? असं काय त्या नाटकात होतं? या नाटकातच सगळं काही आहे. हे नाटकच मुळात सगळं आहे. हे नाटक म्हणजे पूर्वीपासून तर आत्तापर्यंत सत्य घटनापर काही आहेत की ज्याच्यावर चालू आहेत. आता मी मागाशीच तुम्हाला सांगितलं, मी गुंडगिरीत होतो. मला कसा कुणी वापरायचे, कसं काय करायचे, हा एक घाशीरामच होता. मी माझ्यात एक घाशीराम होता तयार. तर मला कसा लोकांनी तयार केला आणि मला टीएने घाशीराम माणूस बनवून कसा बाहेर काढला. घाशीरामच्या परदेश दौऱ्यांबद्दल च्या आठवणी सांगा. भरपूर आठवणी आहेत. अजून एक पहिलाच एक किस्सा होता आम्हाला बर्लिनमधला. गेल्या गेल्या आम्ही आपल्या रूममध्ये वगैरे होतो, पत्ते खेळत होतो. जराशी एक धाडकन आवाज आला म्हणून बघायला गॅलरीपर्यंत जाऊसपर्यंत खाली एक ॲम्ब्युलन्स, एक कचरा पेटीची गाडी येऊन एक ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला ॲम्ब्युलन्समध्ये टाकला आणि कचऱ्याच्या पेटीत ती पहिली गाडी गेली. रस्ता क्लिअर. आम्ही बाहेर जाऊसपर्यंत सगळं क्लिअर पण झालेलं होतं. एकदम तिथं काही म्हणजे ॲक्सिडेंट झाल्याचा कसलाही मागमूस तिथे अजिबात नव्हता. आणि तिथले रस्ते, जी आपल्याकडची स्वच्छता आणि तिकडची स्वच्छता, आपल्या हातून स्वच्छता होती. म्हणजे मी पांढरा झब्बा घालून जरी रस्त्यावर झोपलो तरी त्याला किंचित टाक पडणार नाही. इतके सुंदर होते. तिथल्या प्रयोगांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळत होता? उदंड प्रयोग, उदंड म्हणजे प्रेक्षक अक्षरशः मधल्या पायऱ्यांवरती बसलेले असायचे. इतके तुफान गर्दी असायची त्या नाटकाला. आणि नाटक संपल्यावर जो टाळ्यांचा खटखट असायचा, सॉरी म्हणजे मी माझं काहीतरी पुण्य असली पाहिजे इथे नाटक मला मिळालं. खरं छान नाटक इथे, त्याच्यामुळे खूप चांगले दिवस मला पाहायला मिळाले. नवरा जुनी लहान, नवरा जुनी लहान, माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन, त्याच्या नानाचं लगीन, त्याच्या नानाचं